राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्षांमध्ये जागा वाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे. शिरूर मतदारसंघातून नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. पण नाना पाटेकर यांनी त्यास नकार दिला आहे. पुण्यातील शिरूर मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशातच आता शिरूरमधून नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात अजित पवार हे नाना पाटेकर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी नाना पाटेकर यांनी राजकारणामध्ये येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये होते. आता ते महायुतीत सामील झाले असल्यामुळे समीकरण पूर्ण बदललं आहे. शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी तितक्याच ताकदीचा उमेदवार देण्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून नाना पाटेकर यांना उमेदवार देण्याबद्दल विचारणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून शिरूर मतदारसंघात नाना पाटेकर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण नाना पाटेकर यांनी मात्र शिरूर मतदारसंघासोबत फारसा संबंध नाही. त्यामुळे नाना हे या मतदारसंघातून लढण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळेच नानांनी अमोल कोल्ह्यांच्या शिरूर मतदारसंघातून लढण्यास नकार दर्शविला आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.